आणि तो बकरा मिळेल कुमार मिहीर रवींद्र भोईर यांच्या माध्यमातून जर सुपर 3 मध्ये दत्ताळी टीम पोहोचली तर. समित पाटील याचं मी कौतुक करेन. काय चांगली कॅप्टनशिप त्या खेळाडूची पाहायला मिळाली, चांगलं बॅटिंग सुद्धा पाहायला मिळाली. सध्या स्ट्रायकिंगकडे समित पाटील, नॉन स्ट्रायकिंगकडे बॅटर आहे मितेश भोईर. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. 4 षटकांचा मॅच होतोय. पहिल्या 2 षटकांकरता मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गावंड या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व प्रमुख अतिथी, खेळाडू आणि प्रेक्षकांचं स्वागत करतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल वाईड बॉलने सुरुवात करतोय गोलंदाज सनी भोईर. 1 धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं खातं उघडलंय बॅटिंग करणाऱ्या टीमचं. आत्मविश्वास वाढलाय खऱ्या अर्थाने दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र टीमचा, ज्या पद्धतीनं त्यांनी 2 टीमला याआधी पराभूत केलंय. ओ मोठा फटका समित पाटील यांच्या बॅट मधून. विकेट घेण्याकरता गोलंदाज करता जीवाचा आटापिटा. फलंदाज समित याने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा. मिळतोय 6 धावा. षटकार. तो घरी असो. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल या ठिकाणी मिळत आहे 2 धावा. कदाचित या 2 धावा असेल जर वाईडचा इशारा आला तर. 1+1 या 2 धावा मिळत आहेत. 2 अतिरिक्त धावाच्या साह्याने संघाची धावसंख्या झाली आहे ती 9. पहिला बॉल या ठिकाणी पडलाय. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. पहिल्याच बॉलमध्ये 9 धावा आल्यात. म्हणजेच कुठेतरी खच्चीकरण फिल्डिंग करणाऱ्या टीमचं होत आहे आणि धावसंख्या वाढताना दिसतं बॅटिंग करणाऱ्या दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र टीमची. आता मितेशाने सुद्धा या चेंडूला टोळवलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. मिड विकेट मध्ये तो करत नाही कोणती चूक. विकेटचं झालंय पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय पहिला धक्का. मोठी विकेट गॉन. नऊ वर पहिला धक्का लागलाय. इथे कुठेतरी चूक केली असं वाटतंय संदीपशी मला. नक्कीच असं वाटलं होतं की एक चांगला खेळ सादर केला जाईल, कारण एक षटकार आला होता. एक आत्मविश्वास वाढवणारा क्षण होता. मात्र दबाव स्वतःहून स्वीकारून घेतला आणि झेलजीच्या स्वरूपात बाद झाला. आणखीन एक चांगला खेळाडू, किफायतशीर बॅटिंग करणारा खेळाडू आहे, अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू आहे, तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. भूपेश भोईर हा खेळाडू उतरलाय. नेहमीच चांगला टान्स बॅटिंग मध्ये त्याचा पाहायला मिळालाय. लवचिकता आहे या खेळाडूमध्ये. मोठे फटके खेळण्याची क्षमता राखतोय. गॅप मध्ये फटकेबाजी तो करत असतोय आणि त्याच्यावर जबाबदारी आहे आता संघाची. पुढचा बॉल सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मिळत आहेत 6 धावा. ना इक्का दुक्का, सीधा छक्का. त्याने आत्मविश्वास नावाचा मित्र जोडीला आणलाय आणि तो त्याला फायदा उचलण्याकरता मजबूर करतोय. 6 धावा मिळाल्या. 6 धावाच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 1 गडी बाद 15 धावा. 3 बॉलची समाप्ती झाली आणि सर्व काही सुरळीत चाललंय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. नक्कीच आता मात्र एक चांगलं समीकरण पाहायला मिळतं. फलंदाजी करणाऱ्या पोषक वातावरण आहे. पुढचा बॉल आता विचित्र फटका होता. झेल होण्याची शक्यता, परंतु बॅकवर्ड फॉरवर्ड स्कोर लेग मध्ये, फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये क्षेत्ररक्षक उशिराने पोहोचलाय. फायदा उचलला एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 16 धावा. 2 टीम्स जर आपण बघितलं तर एकाच गावातून बिलॉंग करतायत. म्हणजेच हे युद्ध चांगलं चालेल असं वाटतं. फक्त हे युद्ध मैदानापुरतीच मर्यादित असावं. संधी तयार. कडक 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 बेधडक षटकार. युजी सिक्सर.
ह्या बाजूने दर्पण गोलंदाजी करणं हे अत्यंत आवश्यक होतं. आज जर बघितलं तर षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 1 गडी बाद 22 वर. चांगलं तंत्र बॅटरचं पाहायला मिळालं. 1 गडी बाद 22, 5 बॉलची समाप्ती. या षटकातील आता शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि रवींद्र भोईर या ठिकाणी या मैदानावर विदाऊट प्रॅक्टिस आपल्याला कदाचित कळताना दिसतील. सध्या तरी टीम मध्ये आहेत, प्लेइंग 11चा हिस्सा आहेत दत्ताळी स्पोर्ट्स टीमचा आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर झालंय. जर सुपर 3 मध्ये दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र टीम जाते तर कुमार मिहीर, रवींद्र भोईर यांच्याकडून दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र टीम करता 1 मेला एक मोठा बकरा मिळेल आणि मिहीरचा वाढदिवस आहे 1 मे म्हटलं तर, आणि त्याच्या वाढदिवसा निमित्तानं तो बकरा सुद्धा दिला जाईल या दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्र टीमला. अशा प्रकारची अजब गजब पारितोषिक या ठिकाणी लावली जात आहेत. पहिले षटक सुरू आहे, मॅच बॉलची वाट बघतायत. 10x टेनिस बॉल्स, हेवी येलो बॉल्सचा वापर या स्पर्धेमध्ये केला जातोय. वेळ आपल्याकडे फार कमी आहे आणि त्या कारणानं थोडस वेळेचं महत्व जाणून घ्या. टाइम इज मनी. वेळेला महत्व देणं फार गरजेचं आहे. वेळेनुसार भरपूर बदलाव होत असतात, कारण आयुष्यामध्ये वेळ निघून गेली तर आपल्याला काहीच करता येत नाही. म्हणूनच त्या वेळेचा सदुपयोग जेवढा कराल तितकं फार महत्वाचं ठरेल. शेवटचा चेंडू टाकण्याकरता गोलंदाज आहे तो म्हणजे सनी भोईर. सध्या तरी 22 धावा कुठल्या आहेत प्रतिस्पर्धी संघाने, म्हणजेच त्यांनी या षटकामध्ये चांगलं काम काढलंय गोलंदाजाचं. पुढे या, समित काय करतोय. हा चेंडू हवेत आहे, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. आता तो कोणतीच चूक करत नाही, विकेटचं झालंय पतन, परंतु जाता जाता समित यांनी चांगलं काम करून गेलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत त्या 2 गडी बाद 22 धावा. 22 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 1 ओव्हर. तिसरा मॅच मध्ये सुद्धा चांगलं बॅटिंग तो करतोय. 3 चेंडूंच्या मदतीनं त्यांनी 2 षटकार ठोकलेत आणि 12 धावा बनवल्यात. पहिल्या षटकामध्ये आल्यात 22 धावा. पाहूया दुसऱ्या षटकामध्ये काय घडतंय. नवीन गोलंदाजी नवीन बॅटर आलाय महेश, मात्र गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय विशाल. लेग ब्रेकची किमिया त्याने करून दाखवलंय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्याकरता तो सज्ज झालाय आणि भूपेंद्र स्ट्राईक इनकडे. स्क्वेअर कटचा चांगला फटका खेळणारा खेळाडू आहे. 1 धाव तर तो मिळवतोय. एक्स्ट्रा कव्हर मधून थ्रो येण्याआधी दुसरी धाव घेतली जाईल असं मला वाटतंय आणि 2 धावा होतात पूर्ण. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावफळकावर लागली जाते. 2 गडी बाद 24. संदीपजी, धावफळक तर चांगला दिसतो या वेळेला. नक्कीच धावफळक पोषक केलाय तो समितनं, कारण जी संधी मिळाली समितला त्याचं सोनं करून संघाची एक चांगली धावसंख्या वळण्यामध्ये त्याचा महत्वाचा वाटा आहे. आणि आता मात्र आपण पाहतो की हवेचा प्रवाह थोडासा विरोधाभास असेल, मात्र संयमी खेळ करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. स्विचिटचा फटका खेळायचा होता आणि इथे विशाल काहीतरी सांगतायत. विशाल सांगतायत चांगला बॉल, परंतु पंच कुठे आहेत. पंच आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत. पंचांना उलट ते उत्तेजित करण्याचा प्रयत्न करतायत. 2 चेंडूची समाप्ती. धाव फळकावर धाबा आहेत त्या 24 धाबा. दुसऱ्या षटकातील पुढचा बॉल विशाल असं स्विच हिट. ओ व्हॉट कॅच. दडपण, कोणतंही दडपण या खेळाडूवर नसतं. त्याने टिपला झेल. फलंदाज होतो इथे फेल. जात नाही. दोन्ही बॅटर थोडेसे दबावाखाली खेळतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 25 धाबा. कारण महत्वाचे फलंदाज ज्या वेळेला बाद होतात त्यावेळेला नक्कीच दबाव हा वाढत असतो आणि त्यावेळेला संयमी खेळ क्रिकेट करणं
अत्यंत आवश्यक असतं. त्याच्याच पद्धतीनं तोच दृष्टिकोन ठेवून तशाच पद्धतीचा खेळ करणं आता मात्र यावेळेला गरजेचं. पाहूया या 2 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत. पुढचा बॉल चांगला डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय. मनगटाच्या साहाय्याने चेंडूला ऑन साईडला शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने वळवलं. 1 धाव पूर्ण केली. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या झाली ती 26 धावा. विशाल याचं हे प्रभावी षटक आहे. या टुर्नामेंट्समध्ये तो चांगली गोलंदाजी करतोय. नक्कीच कौतुकास्पद कामगिरी विशाल मार्फत. पुढचा बॉल फ्लाईट जास्त दिली होती तरी सुद्धा इनसाइड आउट करून कव्हरच्या दिशेने चेंडूला वळवलं. 1 धाव पूर्ण केली. नवीन फलंदाज दर्पण. सुरेख चेंडू 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा संकल्प केला जातोय आणि या 2 धावा अतिशय तन्मयतेने पूर्ण केल्या जातात. 2 धावांची भर आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 29 या धावसंख्येवर. आपण पाहताय आगरी चषक 2024 हे पहिलं पुष्प फॉलो गँग पुरस्कृत ही स्पर्धा. आजचा हा पहिला दिवस अतिशय आनंदात उत्साहात ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण होताना इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र बॅटच्या वरच्या पट्ट्यामध्ये चेंडू आदळतोय. चेंडू वळतो मिडवेग क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या तो पूर्ण होतोय आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना होती ती 31 वर. स्कोर मोजॉन 31. म्हणजेच आता ह्या लाईफ लाईनचा वापर तो करतायत. या आधीच्या षटकामध्ये तसा वापर करायला हवा होता. जे हवाई सफर ते रोकायला हवं होतं ते या ठिकाणी चालू दिसलं आणि त्यामुळेच फिल्डिंग करणाऱ्या टीमने तो फायदा उचललाय. धावसंख्या धावफलकावर 31 धावा. दर्पण नक्कीच एक प्रतिभावंत आणि खूप चांगली गुणवत्ता असलेला हा खेळाडू आहे. चांगलं पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये. दर्पण इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र असमर्थ आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमा पारतोय. 1 बाउन्स सीमा पार. आगरी चौकार. खऱ्या अर्थाने दोन्ही क्षेत्ररक्षक एकमेकांसमोर बघत राहिले आणि चेंडू मात्र त्यांची वाट बघताना दिसला नव्हता. तो निघून गेला सीमारेषा पलीकडे 4 धावांनी करता. दर्पण पुढचा चेंडू इथे मात्र पायावर आदळतोय. पायची दात मागितली होती पंचांकडे मात्र पंच फेटाळत आहेत. लेग स्टिक सोडून जाणारा हा चेंडू होता आणि त्याच कारणास्तव पंच असमर्थता दर्शवतात. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते 36 वर. पहिल्या षटकात 22 धावा. दुसऱ्या षटकात 5 धावा आणि हे तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकापर्यंत धावा झाल्यात त्या 36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. म्हणजेच हवेच्या विरुद्ध दिशेने फटकेबाजी करणं कठीण आहे हे आजच्या दिवसात सिद्ध झालंय. दर्पण पुढचा चेंडू इथे मात्र आवाश मोठा फटका खेळण्याचा मनसुबा व्यक्त केला होता मात्र असमर्थ ठरला. निर्धाव चेंडू इथे मात्र दर्पण मार्फत. दर्पणने एक प्रभाव टाकलाय. धावांवर थोडासा अंकुश ठेवला. एक चौकार वगळता त्यांनी प्रभावी गोलंदाजी केलंय या हाणामारीच्या षटकामध्ये. कारण शेवटच्या चरणामध्ये ही अशी षटकं हाताळताना खूप दबाव असतो. इथे मात्र डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू. पंच ललित भोईर दर्शवतायत की हा स्वैर चेंडू आहे. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 37 वर. स्कोर मोजॉन 37. मोलाची धावसंख्या मिळते. इथे चुकी केली. दुसरी धाव सुद्धा पळून पूर्ण करता आले असते बॅटरला. म्हणजेच 1+1 धावा मिळाल्या असतं या चेंडूवर. परंतु दोघांनी ती जोखीम या ठिकाणी पत्कारली नाही. नक्कीच जोखीम पत्करणं अत्यंत थोडंसं विरोधाभास असणारं क्रिकेट असतं. आता मात्र सुरेख चेंडू. थोडासा फ्रंटफूटला येऊन खेळण्याचा गरज होती मात्र जागेवरून खेळण्याचा हा मानस असमर्थ ठरतोय आणि निर्धाव चेंडूची समता. 3 षटकांची इथे मात्र समाप्ती होते सांगता होते आणि धावसंख्या पोहोचते ती 4 गडी बाद 37 धावा. संदीप गावंड सर काय म्हणाले एकंदरीत या 3 षटकांबाबत?
चर्चा आपण करूया एक छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत जुडतोय. एक अनुभव सांगतो तुम्हाला, कारण ज्या वेळेस तुम्ही सराव करत असता त्या वेळेस तुमच्या बॅटमधून खूप चांगल्या फटके येत असतात, परंतु जेव्हा तुम्ही मैदानाच्या आत असता ना त्यावेळेस तुमच्या टीमचे एक नाही तर 11 कर्णधार बनत असतात आणि ते काही ना काही शब्दांचा मारा तुमच्या कार्यापर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन भंग होत असतं आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही तुमचा नैसर्गिक खेळ न खेळताना त्या ठिकाणी मैदानाच्या आतमधून चुका करत असतात. सध्या धाबा लागल्यात, त्या 37 धाबा, अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉलवर फक्त आणि फक्त कॉन्सन्ट्रेट करावं लागेल बॅटरला. अगदी योग्य वक्तव्य, कारण ज्या वेळेला तुमच्याकडे 6 संधी असतात त्यावेळेला तुम्हाला नक्कीच खूप काही समीकरणं जुळवावी लागतात. कशी प्रकारची फटकेबाजी करावी, कशा पद्धतीनं धावा अर्जित कराव्या, कधी चौकार, कधी षटकार, कधी एकेरी दुहेरी धावांवर भर, या सर्व गोष्टींचा समन्वय घालणं अत्यंत आवश्यक असतं. पदधालीत त्याचा वापर योग्य ठरेल का? मात्र सुरेख झेल टिपला जातोय इथे मात्र दर्पण मार्फत आणि आणखीन एक धक्का. हार्दिक आणि इथे मात्र फलंदाज बाद होण्याची शक्यता आणि फलंदाज बाद. पंच काहीतरी दर्शवतायत. न्यू बॅटर फास्ट या. धावसंख्या धावफलकावर 37 गडीबाज झाले ते 6. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे धक्के लागले. संदीपशी आता मला वाटते की 40शी पार होणार नाही की काय? पहिल्या षटकात तुम्ही 22 धावा अर्जित केल्या, तुम्ही पाया भक्कम रचलाय आणि तदनंतर तुम्ही कशा पद्धतीने प्रवास करावा, कशा पद्धतीने वाटचाल करावी, कशा पद्धतीने रस्ता निवडावा हे तुमचं तुम्ही डिसाईड करायचं असतं. मात्र निर्णय चुकले, समीकरणं चुकली आणि इथे मात्र थोडंसं दत्ताली स्पोर्टच्या बाबतीत एक वेगळं घडलं. दत्ताली स्पोर्ट्स कृपया आपल्याला सहकार्याची भावना विनंती करतोय आयोजकांच्या वतीनं की आपण सहकार्य करावं. वेळ जास्त खर्च करू नका, कारण दत्ताली स्पोर्ट्स युचंद्र संघ वेळ जास्त खर्च करतोय. हार्दिक 2 चेंडूवर 2 गडी बाद करतोय. एक चांगलं गोलंदाज प्रत्येकरण त्याच्या मार्फत. 37 धावा. हार्दिक पुढचा चेंडू राईट आर्म अराउंड विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, भावेशचा मोठा फटका आहे, दर्पण येतोय, मात्र आयुष्यमान भवचा शुभाशीर्वाद. 2 धावा तर मिळतात भावेशला. प्रयत्न चांगला केला होता, कौतुक करावं लागेल दर्पणचं. ज्या वेळेला दर्पण आला होता झेल साठी त्यावेळेला नक्कीच त्याला बॅकअप देणं गरजेचं होतं, मात्र बॅकअप साठी जवळ खेळाडू नव्हते आणि त्यामुळे 2 धावा मिळतात त्या भावेशला. धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 39 वर. 39 धावा. हार्दिक षटकातील 4था चेंडू. सामना करेल भावेश.
जास्त वेळ खर्च करू नका, ही वारंवार सूचना दोन्ही संघांना. हार्दिक 22 साठी राईट अराउंड विकेट. मोठा फटका खेळण्याचा मानस, मात्र चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारे संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू, धाव फळकावर धाव आहेत त्या 39. खूप चांगली गोलंदाजी होतोय या छोट्या गोलंदाजाकडून. कमी वयोगटातील हा खेळाडू आहे, परंतु आपली गुणवत्ता त्या ठिकाणी चांगली सिद्ध करतोय. भावेश, तुम्ही खेळण्यासाठी सज्ज व्हा ना, वेळ जास्त खर्च करू नका प्लीज. पहिलाच मनसुबा केलाय रिव्हर्स खेळण्याचा, स्विच हिट करण्याचा. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, मात्र धावबाची संधी आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. 40 धावा धाव फळकावर. शेवटचा चेंडू शिल्लक. पहिल्या षटकात 22 धावा आल्या होत्या आणि चौथ्या षटकाच्या अंती 40 धावांपर्यंत धावफळक. कुठेतरी विरोधाभास जाणवणार क्रिकेट या शेवटच्या सामन्यामध्ये दिसलं. असं वाटलं होतं की जवळपास 60च्या आसपास हा धावफळक जाईल, मात्र समित आणि एकंदरीत फलंदाज भूपेश यांनी थोडेसे निर्णय घेताना चुकी केल्या आणि त्यामुळेच आपण पाहतोय की जो धावफळक 60च्या आसपास गेला असता तो 40 पर्यंतच सीमित राहिला. शेवटचा चेंडू, शेवटची संधी. हार्दिक 22 साठी. आणि अशा पद्धतीनं हा चेंडू निर्धावच्या स्वरूपात संपुष्टात आला. पहिला डाव संपलाय आणि धावफळकावर धावा आहेत त्या 40 धावा. 41 धावांची गरज, 41 धावांची गरज आहे इथे विजयासाठी. ते साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र या संघाला. या ऐकूया सुमधुर गीत. हजार 24चा रणसंग्राम लगेचच फिल्डिंग लावून घ्या. 41 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी केला असेल. पंच मनोज परेड यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. आजच्या दिवसात ते आपल्याला लाभले आणि पंचांच्या भूमिकेमध्ये खूप चांगलं काम त्यांनी केलंय. उद्याचा दिवस कसा असेल याची सुद्धा चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी फिल्डिंग लावून घ्या आणि बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. उद्याचा पहिला मॅच असेल महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा विरुद्ध अष्टविनायक नायगाव असा. 9:30 वाजता या ठिकाणी मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. रिपोर्टिंग करायचं आहे या टीमने. ठीक 9:20 रिपोर्टिंग करतील आणि 9:30 वाजता हा पहिला मॅच बघणार आहोत. महाकाल मालजीपाडा विरुद्ध अष्टविनायक नायगाव असा. दुसरा मॅच असेल स्वयंभू पायगाव विरुद्ध अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र या दोन टीम दरम्यान. तिसरा मॅच असेल पार्थ 11 कारिवली विरुद्ध अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. आणि चौथा मॅच असेल उद्याच्या डे 2 मध्ये पाई विरुद्ध भाईंदर नवघर या टीम्स आपल्याला खेळताना दिसतील. आगरी चषक 2024 मध्ये ज्या स्पर्धेमध्ये तुम्ही आदिवासी, कोळी आणि आगरी समाजाचे खेळाडू सातत्याने बघितलेत. आजच्या दिवसात सुद्धा व्यवस्थितरित्या मॅचेस पार पडल्यात. वळूया दुसऱ्या इनिंगकडे. एक एक चेंडूंचं वर्णन आम्ही धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. 41 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातोय त्याची चर्चा आपण करणार आहोत. लगेच आगरी चषक 2024 अग्रहारपुरी येथे आपल्या आगरी समाजाच्या नोंदी इतिहासामध्ये नोंद आहेत. आगरी समाज म्हटलं तर आगर, मिठागर पिकवणारा हा समाज, शेती आणि जोडधंदे करणारा हा समाज. आज आपण पाहतोय की
महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, पालघर, नाशिक परिसरामध्ये या समाजामध्ये समाज बांधव खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि ठाणे आणि रायगडमध्ये जास्त प्रमाणात आगरी समाज, त्याचप्रमाणे पालघरमध्ये देखील जास्त प्रमाणात आगरी समाज, नाशिकमध्ये काही काही ठिकाणी आगरी समाजाचे प्रतिनिधी. कुमार मिहीर, रवींद्र भोईर यांच्याकडून जे पारितोषिक जाहीर झालं त्याचा उल्लेख पुन्हा एकदा करूया. दत्ताळी स्पोर्ट्स टीमने जर हा मॅच जिंकला, सुपर 3 मध्ये पोहोचलं तर 1 मे रोजी एक मोठा बकरा मिळेल या टीमला. दर्पण आणि संदेश ही जोडी. महेश पहिला चेंडू, सुरेख चेंडू, इथे मात्र धाबाची संधी, मात्र डायरेक्ट हिट होत नाहीये. एक धाव मिळते. एक धाव मिळाली आणि एका धावाच्या मदतीनं खातं उघडलंय. ही विकेट फार महत्वाची होती. हे लक्षात घेऊन थ्रो तर केला होता, परंतु त्या ठिकाणी यष्ट्यांवर तो लागला गेला नाही आणि फळस्वरूप एक धाव पूर्ण केली. दर्पण या खेळाडूने या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून सर्वात अधिक धावा येत आहेत. विकेट सुद्धा त्याने प्राप्त केल्यात. 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बघूया गोलंदाजी करणारी टीम कशा प्रकारे व्यूहरचना आखते, काय रणनीती आखते. गोलंदाज तयार. ओ, क्रॉस बॅटने खेळायचा होता, बीट केलं या चेंडूवर बॅटरला, ज्याचाच अर्थ आत्मविश्वास इथे दाखवतोय हा गोलंदाज. निर्धाव चेंडूची नोंद होतोय. नक्कीच प्रभावी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं होतं की दबाव तंत्र वापरलं होतं आणि इथे मात्र देखील दबाव पुन्हा एकदा दाखवलाय तो महेशनं या वेळेला संदेशवर. तिसरा चेंडू महेश मार्फत लेफ्ट अराउंड द विकेट. पंचांकडे दाद मागितली जाते आणि इथे मात्र बाद. कॉट बिहाइंड आणि पहिलं यश मिळतंय महेशला, पहिलं यश मिळतंय दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाला. होता हा आत वळणारा चेंडू होता आणि आत वळणाऱ्या चेंडूचा हलकासा स्पर्श घेत सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. आणि यष्टीरक्षकाची बुद्धिमत्ता बघा, कारण मागच्या ज्या 2 मॅचेस ते जिंकलेत त्यामध्ये 80% मी अर्थातच योगदान पाहिलं ते समित पाटील या खेळाडूचं, ज्याने चांगलं फिल्डिंग रचवली, चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण व्यूहरचना रचली आणि त्याचा फायदा त्यांच्या टीमला झालाय. साई विराज ट्रान्सपोर्टचे मालक विशाल पाटील आणि रोशन पाटील यांच्याकडून पारितोषिक येतं बॅटिंग करणाऱ्या टीमला. लगातार 3 षटकार जर ठोकले तर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. वही आपण मॅच कडे. क्रॉस बॅटने चेंडूला उडवलाय, चेंडू जातो स्कोअरलेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. चांगला थ्रो, चांगला क्षेत्ररक्षण आणि एकाच धाब्याचा फायदा होतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. संघाच्या धावसंख्येत होतोय बदल. 1 गडी बाद, धावफळकर धाबा 2 धावा. आपण पाहतोय की जिथे दुहेरी धाव अपेक्षित आहे तिथे फक्त एकच धावावर समाधान मानावं लागतंय. दत्ताली स्पोर्ट देखील एक वेगळ्या रणनीतीनं, वेगळ्या डावपेचानं इथे मात्र मैदानात उतरलंय, कारण त्यांना माहिती आहे की धावा या कमी आहेत आणि सानेगुरुजी स्पोर्ट्स विरुद्ध खेळताना आपल्याला सावधगिरीनं आणि जबाबदारीनं खेळावं लागेल. आता मात्र महेश षटकातील पुढचा चेंडू, लोअर फुटा चेंडू, चेंडूला स्वंग केलाय, क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला जातोय आणि महत्वाचा गडी इथे मात्र बाद होतोय. धावफळकावर धाबा 2 गडी बाद 2. मला असं वाटलं होतं की दर्पण थोडासा थांबेल, थोडासा संयमानं क्रिकेट खेळेल, कारण ज्या वेळेला तुम्हाला खडतर
आव्हान दिलं होतं प्रतिस्पर्धी संघाला, त्यावेळेला तुम्ही संयमी खेळ करणं गरजेचं असतं. चौकार आणि षटकार म्हणजेच क्रिकेट नसतं, एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर देणं फार गरजेचं असतं. पुढचा बॉल फुल लेंथ बॉल होता, सरळ बॅटचा वापर केला, मिड ऑफ मध्ये चेंडू आलाय, एक धाव मिळाली, सूरज चेंडू पर्यंत पोहोचतोय. एका धाब्याच्या मदतीनं षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र टीमची धावसंख्या 2 गडी बाद 3 धाबा, 3 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये आता 38 धावांची आवश्यकता, म्हणजे जवळजवळ 13च्या आसपास हा सरासरी म्हणजेच रन रेट येऊन ठेपलेला दिसतोय आपल्याला. मी एकच म्हणेन, छत्रपतींना आठवा, रडायचं नाही लढायचं. कारण ज्या पद्धतीने तुम्ही गनिमी काव्याने खेळता त्यावेळेला तुमची युद्धनीती ही स्पष्ट होत असते. रडू नका, कधी पण लढा, आणि तोच संदेश कायम लक्षात ठेवा. आता मात्र भूपेश येतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं महत्वपूर्ण षटक. भूपेश, हार्दिकनं ज्या पद्धतीनं षटकाची हाताळणी केली होती दत्तली स्पोर्ट्स जुचंद्रच्या विरुद्ध साने गुरुजी स्पोर्ट्सच्या मार्फत, त्याच अनुषंगाने इथे मात्र दत्तली स्पोर्ट्सचा नो टाइम भूपेश राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू इथे मात्र सरळ चेंडूला लिफ्ट करतोय, चेंडू हवेमध्ये आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, चेंडू हवेत आहे, शतरक्षक चेंडू खाली पोहोचेल काय, परंतु त्याला भेदून चेंडू जातो सीमारेषे पार. आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार. तुम्ही हॉटेलमध्ये जा, आगरी हॉटेल असेल ना तर आगरी तडका खा, आगरी हंडी खा. त्याचप्रमाणे मॅच मध्ये अशा प्रकारचे फटके लागले ना तर एक वेगळे स्वाद, एक वेगळीच चव येते. 3 षटकारांकरता केवल म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालं बॅटरला. स्कोर मोसॉन 9, 3 गडी बाद 9 धावा, धाव फळकावर 41 धाव संख्येचा पाठलाग करत असताना स्थिती आहे. पहिला आपण संदीपजी हा थोडासा लोअर फुल टॉस बॉल होता आणि बॅटवर अगदी योग्य पद्धतीने कनेक्ट केला बॅटरने. नक्कीच योग्य क्रिकेट पाहायला मिळालं. ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळते ना त्यावेळेला ते सोनं करणं गरजेचं आहे, आणि इथे दाखवलं फलंदाज हार्दिकनं की माझ्यामध्ये ते पोटेन्शियल आहे, माझ्यामध्ये ती क्षमता आहे. भूपेश षटकातील तिसरा चेंडू, धावपळकावर धावा आहेत त्या 9. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे, फोर्स केला होता, मात्र बॅटच्या वरच्या टप्प्यामध्ये आला होता तो चेंडू. 1 धाव मिळते, स्वतः गोलंदाज जातोय. एका धावेने धावसंख्या दुहेरीमध्ये ती 10 वर. दबाव, दडपण सर्व काही दिसतं सध्या प्रत्युत्तर देणाऱ्या साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र टीमवर, कारण 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये त्यांच्या 10 धावा झाल्यात.
हे षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू टाकून झाले, 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. स्ट्राईक इनकडे बॅटर शुभम मात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश बाद झाला, स्वस्तात बाद झालाय. मोठी विकेट्स होती ती दर्पण मात्रे याची, त्याला जाळ्यात अडकवल्यानंतर आता आत्मविश्वास नावाचा मित्र जवळ धरलाय फिल्डिंग करणाऱ्या दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र टीमने. गोलंदाज भूपेश तयार, अतिशय चांगले फिल्डिंग रसवली जाते. सिसिटचा फटका कळायचा होता, चेंडू हवेत आहे. काय हा जल टिपला जाईल काय? एक धाव पूर्ण केली, पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकाच धाब्यावर संतुष्ट समाधान मानावं लागतंय शुभम या खेळाडूला. स्कोर मोजॉन 11, 11वर 3 गडी बाद. नक्कीच तुम्हाला कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल, कारण आता वेळ नाहीये तुमच्याकडे. तुम्हाला संघर्ष अतिशय शीघ्र पद्धतीने करावा लागेल, कारण तुमच्याकडे संध्या कमी आहेत. आता एकंदरीत 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 30 धावांची गरज आहे. या संघर्षातून प्रवास करताना बऱ्याचशा घडामोडी घडतील, मात्र तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करणं अत्यंत आवश्यक आहे. धीर सोडू नका, संयम सोडू नका, प्रयत्न करता लढत राहा. पुढचा चेंडू, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस, मात्र संधी दिली नाही ती भूपेशनं. निर्धाव चेंडू. व्हॉट अ बॉलिंग, चांगलं कमबॅक करतायत. आणि जशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाने केली होती तशीच गोलंदाजी भूपेश नावाचा गोलंदाज करतोय. 5 बॉल त्याने टाकलेत, 5 बॉलमध्ये 8 धाबा खर्च केल्यात. त्याच्या कोट्यातील आता शेवटचा बॉल. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 3 गडी बाद, 11 धाबा. स्ट्राईक इनकडे हार्दिक, फुल टॉस बॉल, डावी एष्टी सोडून जाणारा बॉल. वाईड बॉलचा इशारा पंच दर्शवतायत. अतिरिक्त धाव मिळाली, धावसंख्या पोहोचली ते 12वर. ह्या चुका सुधारायला हव्यात. लाईन आणि लेंथ मध्ये इथे बिघाड होतोय. आपण जर विचार केला तर ज्यावेळी दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्र संघ खेळत होता, शेवटच्या 2 षटकाचा विचार केला तर फक्त 13 धावा आल्या होत्या. यावेळेला आपण पाहिलं तर ती स्थिती आहे सुरुवातीच्या षटकात सानेगुरुजी स्पोर्ट्स जुचंद्रच्या बाबतीत. इथे मात्र सुरेख चेंडू, बीट केलं ते फलंदाजाला आणि निर्धाव चेंडूचे सांगता. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या अंती धाव फळकावर धावा आहेत त्या 3 गडी बाद, 12 धावा. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता 29 धावांची गरज आहे. 12 चेंडू 29 धावा. मात्र सुद्धा चांगला टान्स नेहमीच त्यांचा असतो, त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे. आणि हवा ज्या ठिकाणी वाहते त्या दिशेने ते फटके खेळण्याचा प्रयास या षटकामध्ये करतील. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय नीरज अखिनी. नीरजाचा हा बॉल हवेमध्ये खेळलाय, उंची जास्त गाठली, लांबी कमी, क्षेत्ररक्षक देतो हामी. विकेटचं झालंय पतन. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला आणखीन एक धक्का. 4 गडी बाद, धावसंख्या 12. रोवला या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र टीमने. आणि आपण बघितलं तर मितेश भोईर यांनी चांगला झेल टिपलाय. दबाव दडपण सर्व काही दिसतं इथं बॅटिंग करणाऱ्या टीमवर. 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉलमध्ये अजूनही 29 धावांची आवश्यकता सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी. शिवरायांचा इतिहास आठवा. मी म्हणेन शिवरायांचा इतिहास आठवा. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहायचं आणि जिंकण्याची हमी तत्पर्यंत ठेवत राहायची. नीरज, पुढचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका, हमी मिळते. हमीला नक्कीच साथ देखील मिळतंय. आगरी षटकार. शिवाजी महाराजांचा तसंच मात्र ऊर्जा संचारली बॅटर या ठिकाणी साहिल मुकदाम यांच्यामध्ये.
6 धाबाच्या मदतीनं धावसंख्या फुलताना धाबा लागल्या जातात त्या 18 धाबा. अजूनही 23 धाबांची आवश्यकता उर्वरित 10 बॉलमध्ये. 10 चेंडू आणि 23 धाबा. पुढचा बॉल शॉर्ट बॉल खेळायचा होता ऑन साईडला. चेंडू जातोय ऑफ साईडला फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेताना हा धोका होऊ शकतोय आणि याच बरोबर हार्दिक या खेळाडूला धावबाच्या स्वरूपात परत जावं लागतंय. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला 5वा धक्का. 5 गडी बाद. धावफलकावर धाबा 19. 19 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. धाबांची आवश्यकता आहे ती 22 धाबांची गरज. युद्धनीती, रणनीती, डावपेच, लढायचं कसं हे योजना आखली पाहिजे या वेळेला. नीरज उजव्या स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. एक अवांतर धाव. एक आत्मविश्वास दृढ करण्यासाठी मिळाली एक संधी फलंदाज साहिलसाठी. साहिलचा खेळ आज खूप बहरला होता आणि त्यांनी आज एक चांगली साथ दिली आहे संघासाठी. तीच साथ यावेळेला अत्यंत आवश्यक आहे या संकटमोचन परिस्थितीमध्ये. इथे मात्र उजव्या स्टंपच्या समीप जाणारा चेंडू पंच न्याहाळतायत. हा चेंडू स्वैर जात नाहीये का, व्यवस्थित पडतोय का, व्यवस्थित पाहिलं. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची नोंद या ठिकाणी होते आणि भरपूर प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. अजूनही त्या प्रेक्षकांनी खुर्च्या सोडल्या नाहीत. कुणी प्रेक्षक वर्ग स्टेशनवरून या मॅचला बघतायत. जुचंद्र स्थानक आहे आणि त्या स्थानकावरून या प्रेक्षकांनी या मॅचला सोडलं नाही. पुढचा बॉल विचित्र पद्धतीने चेंडू हवेत आहे. जेल टिपला जाऊ शकतो. विकेटचं पतन. साहिल याची ही मोठी विकेट. आणखीन एक धक्का. 6वा धक्का. 6 गडी बाद. धावफलकावर धाबा आहेत त्या 20 धाबा. 20 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. टीम मीटिंग करू नका. लगेचच फिल्डिंग लावून घ्या. एकत्रित येऊ नका. जल्लोष तुमचा या ठिकाणी अर्थातच असेलच, परंतु या मॅचला जिंकल्यानंतर तुम्ही तो जल्लोष करा. पहा, सूर्य कधी अस्ताला जात नाही. आपल्याला वाटतं की सूर्य अस्ताला गेला, मात्र कुठेतरी सूर्योदय होत असतो. तर तसा सूर्योदय कुठेतरी झाला पाहिजे, कारण ही पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती परिक्रमा करत असते आणि त्यामुळे या सामन्यामध्ये तुम्हाला कुठेतरी सूर्योदय करावा लागेल. एक आशेचं किरण जागृत करावा लागेल. अजूनही संधी आहेत त्या 7 आणि धाबांची आवश्यकता आहे ती 21. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस. चेंडू उडवलाय, मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल टिपला जातोय. आणखीन एक धक्का. आणखीन एक फलंदाज बाद. फॅक्टर आहे. आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर या एंडनं दर्पणने एक चांगली गोलंदाजी केली होती. पहिलं षटक जर दर्पणनं हाताळलं असतं, धाबांवर अंकुश ठेवला असता, गडी बाद केले असते. कारण सुरुवातीचे ज्या वेळेला बॅटर येतात ते चांगल्या दर्जाचे बॅटर असतात आणि त्यांना जर लवकर बाद केलं, धावांवर अंकुश ठेवला, तर नक्कीच एक चांगलं कमी लक्ष्याचं आव्हान आपल्याला मिळू शकतं. परंतु त्या टीमने एक लक्षात घेतलं, सनी हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. नेहमीच तो उपयोगी पडत असतो. ज्यावेळेस दर्पण उपयोगी पडत नसतो त्यावेळेस जुना जाणता अनुभवी खेळाडूला गोलंदाजी ट्रॅकवर आणणं योग्य होतं. परंतु बॅटर तिकडेच आत्मविश्वासाने खेळी करताना दिसले. 7 गडी बाद, 20 धाबा. अजूनही 21 धाबांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. नवीन आलेला फलंदाज तयार. स्ट्राईकिंगकडे फलंदाज आपण बघूया. यश हा खेळाडू स्ट्राईकिंगकडे गेलाय. गोलंदाज तयार. त्याच्या कुठेतरी पुढचा बॉल. ओ स्विंग अँड मिस. बॅटर कुठे आलाय? ऑफ स्टंप सोडून तो पुढे येताना आपल्याला दिसून येतोय. धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली आहे. धावा आहेत त्या 7 गडी बाद, 20 धाबा. मॅच जर जिंकला तर 1 बकरा 1 मेला निश्चित मिळणार आहे कुमार मिहीर रवींद्र भोईर यांच्या माध्यमातून. 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. यश
इथे मधनं पुन्हा एकदा मिस झालाय चेंडू, निर्धाव चेंडू, 4 चेंडू 21 धावा. इथे मात्र आपण पाहतोय पहिल्यांदा सुपर 3 मध्ये जाणारा हा संघ ठरेल. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावांची आवश्यकता 21 धावा जिंकण्याकरता हव्या आहेत 4 बॉल मध्ये. गोलंदाज तयार, यश फलंदाज सुद्धा तयार आहे. शॉर्ट बॉल, उसळी घेणारा बॉल, बॅटचा हलकासा झालाय स्पर्श आणि या विकेटने वाढतोय फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला 8वा धक्का लागलाय. 8 गडी बाद, धाव संख्या 20. पुढचा चेंडू गोलंदाज यश. इथे मात्र सुंदर चेंडू, फक्त एकच धावावर समाधान मानावं लागेल आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 21 वर. 2 चेंडू आणि 20 धावांची गरज. 2 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. म्हणजेच 1 मेला अर्थातच बकरा दिला जाईल रवींद्र भोईर यांच्या माध्यमातून. बघूया 2 चेंडूंमध्ये धावा तर आवश्यक आहेत. आता हा चेंडू मिडॉनच्या दिशेने टोळावलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केला जातोय. फेकी येईपर्यंत 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या आता पुढे सरकली आणि धावा लागल्या जातात 23 धावा. पराभवाचं अंतर कमी करण्याचा एक मानस, थोडासा प्रयत्न इथे करताना हे 2 खेळाडू. आता 1 चेंडू आणि 18 धावांची गरज. सुपर 3 मध्ये जाण्याचा एक सुवर्ण क्षण दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्रसाठी आणि ते मात्र सुपर 3 मध्ये पदार्पण करतोय तो आजच्या दिवसातील अग्रगण्य असणारा संघ दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्र. अभिनंदन 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 आणि हार्ड लक सानेगुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र संघ. एन्जॉय करतायत त्यांच्या टीमचे खेळाडू. तरी कुठलं गीत हवं आहे समित याने इशारा केला होता. विशाल याला आमंत्रण दिलं जात आहे. मला वाटते विशाल यांचं सुद्धा योगदान फार महत्वाचं ठरलं या ठिकाणी. आपण अर्थातच मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्याआधी आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आजच्या दिवशी बहुमूल्य वेळ ज्याने आपल्याला दिलाय समालोचन करताना महाराष्ट्राचे नामवंत समालोचक म्हणून